नमस्कार. बोरगाव कृषीमध्ये आपलं स्वागत आहे. विषमुक्त शेती किंवा जैविक शेती या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आपण जे गाईच्या शेणापासून त्या गाईच्या शेणातनं सूक्ष्म जीवाणू घेऊन त्याचं जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी डिकंपोजर, आपल्याला ते माहीत असेल, आपण ऐकलेलं असेल, ते डिकंपोजर आपण तयार करणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य लागतं. आपण 200 लिटर पाणी घेतलं आहे, त्यामध्ये 2 किलो गूळ घेतला आहे आणि हे आपल्याजवळ भाभा ॲटॉमिक अणुसंशोधन केंद्र मुंबई यांनी तयार केलेलं हे आपण डिकंपोजर घेतलेलं आहे आणि आता हे मोठ्या प्रमाणात तयार करणार आहोत. आता याचा सगळ्यात जास्त उपयोग जमिनीत नत्राचं स्थिरीकरण होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो याचा. त्याच्यानंतर शेतामध्ये जे अवशेष असतात पिकाचे, त्याचं विघटन, त्याचं म्हणजे कुजवणं, हे साधारणपणे 15 ते 25 ते 30 दिवसामध्ये हे कुजवण्याची पूर्ण त्याची प्रक्रिया होते. मग पाचरट असेल, कोंबडी खत असेल, अजून काही बुडख्या वगैरे असतील पिकांच्या, तर त्याचं विघटन होतं, म्हणजे ते कंपोस्टमध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि एवढंच नाही तर स्वच्छ भारत ही जी सरकारची योजना आहे, याच्यामध्ये घरातील कचरा असेल, भाजीचे अवशेष असतील, मग काही साल असेल, टरफल असतील, हे कुजवण्यासाठी सुद्धा याचा खूप भारी उपयोग, चांगला उपयोग होतो. आणि सरकारप्रमाणेच आहे, कारण सरकारचीच योजना आहे ती, की जैविक शेती लोकांनी करावी. आणि त्याच्यासाठी आपण आजचा हा जो प्रयत्न आहे तो आपण हे करणार आहोत. आपण आता पाहिलेलं आहे की 200 लिटर आपण पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 किलो गूळ घेतला आहे आणि हे जे आहे रॅपिड वेस्ट डिकंपोजर हे टाकायचं आहे आणि ते चांगलं हलवून घ्यायचं, मिक्स करायचं आहे. आणि आता हे साधारणपणे 7 दिवसामध्ये तयार होतं. 7 दिवसामध्ये याला आंबटचा वास येतो, आंबूस असा वास येतो आणि हे सावलीत ठेवायचं आहे. आणि 7 दिवस मात्र सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस ते असं हलवून घ्यायचं आहे, मग लगेच तयार होतं ते. तर बघूया आपण आता. तुम्ही क्रिया पाहतच आहात, आपण पण असं करावं आणि विषमुक्त शेतीत या दिशेने आपलं एक पाऊल पडावं. जय जवान, जय किसान.